लालच बुरी बला आहे हे वाक्य तुम्ही कधी ना कधी ऐकलंच असेल। आणि याच लालसेपोटी दोन मित्रांनी एका स्कीममध्ये पैसे गुंतवले आणि थोडे थोडके नाही तर तब्बल 1,44,00,000च्या सायबर फ्रॉडला ते बळी पडलेत। बरं, या कोणी सामान्य व्यक्ती असते आणि त्यांची फसवणूक झाली असती तर आपण मान्यही केलं असतं, पण या दोघांमध्ये एक आहेत 67 वर्षाचे निवृत्त पोलीस अधिकारी आणि दुसरे डॉक्टर। घटना आहे ठाण्यातली। दोन आरोपींनी ठाण्यात राहणारे निवृत्त पोलीस अधिकारी आणि त्यांचे डॉक्टर मित्र यांना शेअर ट्रेडिंगशी संबंधित दोन कंपन्यांमध्ये पैसे गुंतवण्याचं आमिष दाखवलं आणि खूप मोठे रिटर्न्स मिळवून देण्याचं वचन दिलं। सुरुवातीला फसवणूक करणाऱ्यांनी गुंतवणुकीवर काही छोटे मोठे लाभ देऊन दोघांचाही विश्वास जिंकला। यामुळे त्यांना वाटलं की ही गुंतवणूक खरी आहे आणि भविष्यात जास्त परतावा सुद्धा मिळेल। विश्वास बसल्यानंतर निवृत्त अधिकारी आणि त्यांच्या डॉक्टर मित्राने या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवायला सुरुवात केली। 2 वर्षाच्या कालावधीत त्यांनी एकूण 1.44 कोटी रुपये गुंतवले। पैसे मिळाल्यानंतर आरोपींनी त्यांना परतावा देणं बंद केलं आणि ते गायब झाले। घटना सायबर फसवणुकीची असल्याने यात बळी पडलेल्या निवृत्त पोलीस अधिकारी आणि त्यांच्या डॉक्टर मित्राची नावं सार्वजनिकरित्या उघड करण्यात आलेली नाहीयेत। मात्र तक्रार दाखल केल्यानंतर ठाणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने आता तपास सुरू केलाय। लोकांना जास्त परताव्याचे खोटे आश्वासन देऊन त्यांच्याकडून पैसे उकळले जाण्याच्या अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना अशा कोणत्याही आमिषाला तुम्ही बळी पडू नका। सावध राहा, सतर्क राहा आणि अशाच माहितीसाठी लगाव बत्तीला फॉलो करायला विसरू नका।